नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट महाराष्ट्र सेट ही जी एक्झामिनेशन आहे फॉर असिस्टंट प्रोफेसर, तर या एक्झामिनेशनचा रिझल्ट जो आहे तर तो आज लागलेला आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहोत कास्ट वाईज तसेच सब्जेक्ट वाईज किती कट ऑफ लागलेला आहे, तर त्याचा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच 7 एप्रिल 2024ला आपली जी महाराष्ट्र सेट ही एक्झामिनेशन झाली होती, तर त्याचा रिझल्ट लागलेला आहे. त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही तुमचे जो रिझल्ट आहे तर तो चेक करू शकता. तर आता आपण जे कट ऑफ आहे तर ते त्याविषयी माहिती घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या PDF मध्ये कास्ट दिलेला आहे, तसेच इकडे सब्जेक्ट पण आपल्याला दिलेले आहे. आता मराठीसाठी बघा, या ठिकाणी जनरल कॅटेगरीसाठी बघा इथे 48.67 म्हणजे 48.67% ला कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर SC साठी 43.33, ST साठी 40.67, OBC नॉन क्रिमिनल यांसाठी 44.67, त्यानंतर SBC नॉन क्रिमिनल 45.33, त्यानंतर इथे बघा DTA VJ NCL यांसाठी 42% कट ऑफ लागलेला आहे मराठी या विषयासाठी. त्यानंतर NTB साठी 42.67, त्यानंतर NTC नॉन क्रिमिनल, हे सगळे NTचे कॅटेगरी आहे, सगळे नॉन क्रिमिनल या गटासाठी बघा. NTC साठी 44, त्यानंतर NTD साठी 43.33, ओपन EWS साठी बघा 44%, त्यानंतर SBC नॉन क्रिमिनल 42.67 आणि PWD साठी 38% ला कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर ऑर्फनसाठी 35.33 हा कट ऑफ दिलेला आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हिंदी विषयासाठी बघूयात. ही इरेज करून घेऊयात. आता हिंदी जो आपला विषय आहे त्यासाठी बघूयात. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, जनरल कॅटेगरीसाठी 57.33% कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर SC साठी 47.33, ST साठी 44.67, त्यानंतर OBC नॉन क्रिमिनलसाठी 50%, त्यानंतर SBC नॉन क्रिमिनलसाठी 45.33, त्यानंतर DTA VJ ही जी कॅटेगरी आहे त्यासाठी 46.67, NTB 48, NTC 46.67, त्यानंतर NTD साठी 44.67, त्यानंतर ओपन ओपनमधील EWS कॅटेगरीतील स्टुडंटला 47.33, SBC नॉन क्रिमिनल 48.67, PWD कॅटेगरीसाठी 37.33 आणि ऑर्फनसाठी 38%. त्यानंतर आता पुढील जो विषय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश या विषयासाठी बघा किती कट ऑफ आहे तर तो बघूयात कास्ट वाईज. यामध्ये बघा ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे जनरल कॅटेगरी जी आहे त्यासाठी 57.33, SC साठी 50.67, ST कॅटेगरीसाठी 46.37, त्यानंतर OBC नॉन क्रिमिनल 51.33, SBC नॉन क्रिमिनल 48.67, DTA VJ NCL म्हणजे नॉन क्रिमिनल या गटातील विद्यार्थ्यांसाठी 19.33, त्यानंतर बघा NTB साठी 49.33, NTC साठी 47.33, त्यानंतर NTD साठी 49.33, त्यानंतर ओपन EWS साठी 49.33, SBC नॉन क्रिमिनल 50.67, PWD साठी 40 आणि ऑर्फन या कॅटेगरीतील स्टुडंटला 39.33 चा हा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, पुढील जो आपला विषय आहे तो आहे संस्कृत. आता संस्कृत या विषयासाठी कट ऑफ बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, जनरल कॅटेगरीसाठी 64.67, त्यानंतर 56, SC साठी, ST साठी 44, OBC साठी 54, SBC नॉन क्रिमिनलसाठी 50, त्यानंतर DTA VJ NCL यासाठी 50.67, 50.67 NTB साठी पण, NTC साठी 55.33, त्यानंतर NTD साठी 44.67, ओपन EWS कॅटेगरीसाठी 58, त्यानंतर SBC साठी 60, त्यानंतर PWD 00 आणि ऑर्फन पण 00 आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता उर्दू जे आहे, उर्दू हा विषय यासाठी बघा
या ठिकाणी बघा जनरलसाठी 68.37, त्यानंतर एस सीसाठी 00, त्यानंतर एस टीसाठी पण 0 आहे, त्यानंतर ओबीसी नॉन क्रिमिनल 62, त्यानंतर एस बी सीसाठी 44.67, डी टी ए व्ही जे या कॅटेगरीसाठी 42, एन टी बीसाठी 41, त्यानंतर एन टी सीसाठी 0, एन टी डीसाठी 0, त्यानंतर ओपन ई डब्ल्यू साठी 60, एस बी सी नॉन क्रिमिनल 48.67, पी डब्ल्यू डी यांसाठी 38 आणि ऑर्फनसाठी 00 आहे. त्यानंतर बघा हिस्ट्री या सब्जेक्टसाठी. आता जो हिस्ट्री सब्जेक्ट आहे त्यासाठी बघा कट ऑफ बघूयात. हिस्ट्री जो विषय आहे तर यासाठी जनरल कॅटेगरीसाठी 54 आहे, त्यानंतर एस सीसाठी 46.67, एस टीसाठी 44, ओबीसी नॉन क्रिमिनलसाठी 49.33, त्यानंतर एस बी सी नॉन क्रिमिनल 48, 46 डी टी ए व्ही जे या नॉन क्रिमिनलसाठी, एन टी बीसाठी 46.67, 46 एन टी सी आणि एन टी डीसाठी, तसेच 48% जो कट ऑफ आहे ओपन ई डब्ल्यू सी या कॅटेगरीसाठी, एस बी सी नॉन क्रिमिनलसाठी 49.33, त्यानंतर 38.67 पी डब्ल्यू डीसाठी, ऑर्फनसाठी 00 कट ऑफ आहे. त्यानंतर आता पुढील जो विषय आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर एज्युकेशन रिलेटेड तसेच जॉब रिलेटेड नवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर शेअर करत असतो. जर जे विद्यार्थी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील जो सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्स या विषयासाठी कट ऑफ जो आहे तर बघा 57.33 जनरलसाठी, एस सीसाठी 48.67, 46 एस टीसाठी, त्यानंतर ओबीसीसाठी 51.33, एस बी सीसाठी 47.33, त्यानंतर डी टी ए व्ही जे यासाठी 50%, एन टी बीसाठी 48.67, एन टी सीसाठी 50%, एन टी डीसाठी 50.67, त्यानंतर ओपन ई डब्ल्यू साठी 49.33, एस सी बी सीसाठी 50%, त्यानंतर पी डब्ल्यू डीसाठी 40% आणि ऑर्फनसाठी 46.67%. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील आपला जो विषय आहे इकॉनॉमिक्स नंतर बघा या ठिकाणी तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फिलॉसॉफी हा जो सब्जेक्ट आहे तर यासाठी बघा 67.33, त्यानंतर बघा 67.33 जनरलसाठी, एस सीसाठी 50, 43.33 एस टीसाठी, त्यानंतर ओबीसीसाठी 65.33, त्यानंतर एस बी सी डी टी ए व्ही जे यांसाठी 00% कट ऑफ आहे. त्यानंतर एन टी बी नॉन क्रिमिनलसाठी 51.33, एन टी सीसाठी 45.33, एन टी डीसाठी 46, त्यानंतर ओपन ई डब्ल्यू साठी 58, एस बी सी नॉन क्रिमिनल यासाठी 54.67, पी डब्ल्यू डीसाठी 39.33, त्यानंतर बघा 00 आहे तर तो ऑर्फनसाठी आहे. त्यानंतर बघा आता पुढील सब्जेक्ट जो आहे आपला या ठिकाणी बघा आता पुढील आपला सब्जेक्ट आहे सायकोलॉजी साठी बघा 62.67 जनरलसाठी, एस सीसाठी 50.67, एस टीसाठी 47.33, ओबीसी नॉन क्रिमिनलसाठी 52, 54 जो आहे एस बी सी, त्यानंतर डी टी ए व्ही जे यांसाठी 56.67, 56 कट ऑफ आहे एन टी बी नॉन क्रिमिनलसाठी, एन टी सीसाठी 54.67, एन टी डीसाठी 56, 53.33 ओपन ई डब्ल्यू साठी, एस बी सीसाठी 50, पी डब्ल्यू डीसाठी 38 आणि ऑर्फनसाठी 38. आता त्यानंतर पुढील आपला जो सब्जेक्ट आहे बघा सोशिओलॉजी या सब्जेक्टसाठी बघा हे कट ऑफ आता बघूयात आपण. सोशिओलॉजी यामध्ये 58 जनरलसाठी, त्यानंतर एस सीसाठी जनरलसाठी 58% कट ऑफ आहे, एस सीसाठी बघा 49.33, 48 एस टीसाठी, ओबीसीसाठी 52, त्यानंतर एस बी सी नॉन क्रिमिनलसाठी 49.33, 46 जो आहे डी टी ए व्ही जे या कॅटेगरीसाठी, एन टी बीसाठी 49.33, एन टी सीसाठी 50%, त्यानंतर एन टी डीसाठी 53.33, ओपन ई डब्ल्यू साठी 48,
त्यानंतर SC BC साठी 51.33, त्यानंतर PWDसाठी 38.67 आणि 35.33 ऑर्फनसाठी. त्यानंतर बघा आता पुढील जो सब्जेक्ट आहे पॉलिटिकल सायन्स. आता पॉलिटिकल सायन्स या सब्जेक्टसाठी कट ऑफ जो आहे तर तो आता बघूयात. तर बघा जनरलसाठी 62, 56% जे आहे SC साठी, ST साठी 52, त्यानंतर बघा OBC साठी 57.33, SBC साठी 54.67, DTA विजय या कॅटेगरीसाठी 57.33, 55.33 NTB, 57.33 NTC, 57.33 NTD, त्यानंतर बघा 55.33 ओपन EWS, त्यानंतर 56.67 SCBC, त्यानंतर PWD यांच्यासाठी 45.33, त्यानंतर ऑर्फन या कॅटेगरीसाठी 35.33. त्यानंतर आता पुढील सब्जेक्टचा कट ऑफ बघूयात विद्यार्थी मित्रांनो. डिफेन्स अँड या ठिकाणी बघा डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडी हा जो सब्जेक्ट आहे यासाठी बघा कट ऑफ बघूयात. 70% जनरलसाठी, 50.67 SC साठी, ST साठी 50, 51.33 OBC, त्यानंतर 00 SBC, 54 DTA विजय या कॅटेगरीसाठी, NTB साठी 59.33, 38 NTC साठी, NTD साठी 48, ओपन EWS कॅटेगरीसाठी 52, 42.67 SBC, त्यानंतर PWD साठी 41.33, त्यानंतर 00 ऑर्फनसाठी आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील जो आपला सब्जेक्ट आहे होम सायन्स. होम सायन्स या सब्जेक्टसाठी आपण आता कट ऑफ बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो होम सायन्ससाठी बघा 62.67 जनरलसाठी, त्यानंतर SC साठी 52.67, त्यानंतर ST साठी 44.67, त्यानंतर 57.33 OBC नॉन क्रिमिनल, त्यानंतर बघा SBC नॉन क्रिमिनल यासाठी 59.33, 55.33 DTA विजय कॅटेगरीसाठी, NTB साठी 52, NTC साठी 60.67, NTD साठी 58.67, त्यानंतर ओपन EWS साठी 52, 56 SBC साठी, त्यानंतर PWD साठी 37.33, त्यानंतर ऑर्फनसाठी 40.67. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील जो आपला सब्जेक्ट आहे यानंतर लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स यासाठी बघा जो आपला कट ऑफ लागलेला आहे 56% जो आहे तर तो जनरलसाठी, SC साठी 50.67, 48.67 ST साठी, OBC नॉन क्रिमिनलसाठी 51.33, त्यानंतर SBC साठी 51.33, त्यानंतर DTA विजय या कॅटेगरीसाठी 49.33, त्यानंतर NTB साठी 46.67, NTC साठी 48.67, त्यानंतर NTD साठी 47.33, त्यानंतर ओपन EWS साठी 48.67, त्यानंतर SBC नॉन क्रिमिनलसाठी 51.33, त्यानंतर PWD कॅटेगरीसाठी 39.33 आणि 40% जे आहे तर ते ऑर्फनसाठी असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला अजून तुमचा जो रिझल्ट आहे तर तो चेक करायचा असेल तर त्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला रिझल्टची लिंक पण दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा जो रिझल्ट आहे तर तो एकदा चेक करून घेऊ शकता. त्यानंतर पर्सेंटेज वाईज तुम्ही मार्क तुम्हाला काढायचे आहे आणि तुम्हाला या PDF मध्ये जे कट ऑफ्स दिलेले आहे तर त्यानुसार तुमचा रिझल्ट चेक करायचा आहे. त्यानंतर आता बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील आपला जो सब्जेक्ट आहे तर या ठिकाणी बघा जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन यासाठी बघा कट ऑफ किती लागलेला आहे तर तो बघूयात. जनरलसाठी 61.33, त्यानंतर SC साठी 50.67, ST साठी 46, OBC नॉन क्रिमिनलसाठी 57.33, त्यानंतर 49.33 SBC नॉन क्रिमिनलसाठी, DTA विजय कॅटेगरीसाठी 49.33, 52% NTB साठी, 54% NTC साठी, NTD साठी 60%, 51.33 ओपन EWS साठी, SCBC साठी 54.67, त्यानंतर बघा 38.67
PWD कॅटेगरीसाठी. त्यानंतर ऑर्फनसाठी 00 कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर बघा पुढील जो आपला विषय आहे सोशल वर्क. सोशल वर्क या विषयासाठी कट ऑफ बघूयात विद्यार्थी मित्रांनो. तर यामध्ये बघा जनरलसाठी 49.33, SC साठी 53.33, त्यानंतर ST कॅटेगरीसाठी 48.67, 54 OBC नॉन क्रिमिनल, SBC 55.33, 55.33 DTA VJ कॅटेगरीसाठी पण. त्यानंतर बघा 52.67 NTB, NTC साठी 56.67, 54.67 NTD साठी, ओपन EWS साठी 50.67. त्यानंतर बघा 53.33 SCBC नॉन क्रिमिनल, PWD साठी 39.33, 45.33 ऑर्फन या कॅटेगरीसाठी असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील आता जो सब्जेक्ट आहे तर तो बघूयात. सोशल वर्क झाल्यानंतर बघा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा जो सब्जेक्ट आहे तर त्याचा आता कट ऑफ बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जनरल कॅटेगरीसाठी बघा 60.67, SC कॅटेगरीसाठी 53.33, 55.33, ST साठी, OBC नॉन क्रिमिनलसाठी 57.33. त्यानंतर बघा SBC नॉन क्रिमिनलसाठी 49.33. त्यानंतर DTA VJ या कॅटेगरीसाठी 54.67. त्यानंतर बघा NTB साठी 52.67, 54 NTC साठी, 50 NTD साठी, ओपनसाठी 47.33. त्यानंतर SCBC साठी 52.67, PWD साठी 40.67 आणि ऑर्फनसाठी 00 आहे. त्यानंतर बघा पुढील जो आपला सब्जेक्ट आहे मॅथमॅटिकल सायन्स. मॅथमॅटिकल सायन्स या सब्जेक्टसाठी बघा या ठिकाणी 54 जे पर्सेंटेज आहे जनरलसाठी, SC साठी 46, त्यानंतर ST साठी 43.33, OBC नॉन क्रिमिनलसाठी 46.67, 44.67 SBC साठी, DTA VJ या कॅटेगरीसाठी 44.67. त्यानंतर बघा NTB साठी 44, NTC साठी 44, NTD साठी 46.67. त्यानंतर बघा ओपन EWS साठी 46.67, त्यानंतर SCBC साठी 46, त्यानंतर बघा PWD साठी 39.33, त्यानंतर 35.33 ऑर्फन या कॅटेगरीसाठी. त्यानंतर बघा आता पुढील आपला जो सब्जेक्ट असणार आहे इन्व्हायरमेंटल सायन्स. या ठिकाणी बघा इन्व्हायरमेंटल सायन्स या सब्जेक्टसाठी बघा 58 जनरलसाठी, SC साठी 54, ST साठी 49.33, त्यानंतर OBC साठी 53.33, त्यानंतर बघा SCBC साठी 42.67, 54 DTA VJ या कॅटेगरीसाठी, त्यानंतर 53.33 NTB, NTC साठी 52.67, त्यानंतर बघा 49.33 NTD साठी, त्यानंतर ओपन EWS साठी 52, 51.33 SCBC, PWD साठी 47.33 हा तुमचा कट ऑफ असणार आहे. त्यानंतर बघा आता पुढील जो सब्जेक्ट असणार आहे तर या ठिकाणी बघा फिजिकल सायन्स. फिजिकल सायन्स या सब्जेक्टसाठी आज कट ऑफ दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये बघा आपण सुरुवातीला इथे कॅटेगरी लिहून घेऊयात म्हणजे तुम्हाला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण खाली कॅटेगरी लिहून घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला सोपं जाईल कट ऑफ बघण्यासाठी. बघा विद्यार्थी मित्रांनो फिजिकल सायन्ससाठी 53.33 जनरलसाठी, त्यानंतर 45.33 SC साठी, ST साठी 44.67, त्यानंतर 47.33 OBC साठी, SBC साठी 44.67 जे आहे तर ते DTA VJ कॅटेगरीसाठी आहे. त्यानंतर NTB साठी 45.33, NTC साठी 46, NTD साठी 46, EWS साठी 47.33, 46 जे आहे SBC, त्यानंतर 39.33 PWD, त्यानंतर ऑर्फन 38.67 या कॅटेगरीसाठी. त्यानंतर बघा आता पुढील आपला जो सब्जेक्ट असणार आहे केमिकल सायन्स. केमिकल सायन्ससाठी बघा या ठिकाणी 52.67 जनरलसाठी,
SC-साठी 45.33, त्यानंतर 42.67 ST-साठी, OBC-साठी 46.67, 44 SBC-साठी, 44.67 DTA VJ कॅटेगरीसाठी, त्यानंतर 45.33 NTB, NTC 45.33, त्यानंतर NTD 45.33, त्यानंतर EWS पण 45.33, तसेच SC-BC यासाठी पण 45.33 कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर PWD साठी 37.33 आणि 35.33 ऑर्फन या कॅटेगरीसाठी. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील आपला जो सब्जेक्ट असणार आहे लाईफ सायन्स. लाईफ सायन्स यासाठी बघा तुम्ही कट ऑफ बघू शकता. या सब्जेक्टसाठी 56 जनरलसाठी, SC-साठी 48, ST-साठी 44.67, त्यानंतर OBC-साठी 49.33, त्यानंतर SBC-साठी 48, 44.67 DTA VJ कॅटेगरीसाठी, 45.33 NTB, त्यानंतर 47.33 NTC, 47.33 NTD, 48% आहे EWS साठी, 49.33 SC-BC, 37.33 PWD, 37.33 ऑर्फन. त्यानंतर पुढील आपण सब्जेक्ट बघूयात विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन एज्युकेशन रिलेटेड, तसेच जॉब रिलेटेड, रिझल्ट रिलेटेड, तसेच नवीन जे अपडेट असतात एक्झाम रिलेटेड, तर ते मी आपल्या चॅनलवर शेअर करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अजून आपलं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला जे काय नवीन अपडेट्स असतील तर त्या भेटत जातील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील आपला जो सब्जेक्ट आहे, तर या ठिकाणी बघा अर्थ ॲटमॉस्फेरिक ओकेन अँड प्लॅनेटरी सायन्स हे जे सब्जेक्ट आहे, तर यासाठी जो कट ऑफचा आहे तर तो बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, 56.67 जनरलसाठी, 50.67 SC-साठी, 50.67 ST-साठी, त्यानंतर 48.67 OBC-साठी, 50.67 SBC-साठी, 39.33 DTA VJ कॅटेगरीसाठी, त्यानंतर 47.33 NTB-साठी, NTC-साठी 46%, त्यानंतर 47.33 NTD-साठी, 52% आहे तर ते EWS-साठी, 51.33 SC-BC-साठी, त्यानंतर 00 जे आहे तर ते PWD आणि ऑर्फन या कॅटेगरीसाठी असणार आहे. त्यानंतर बघा पुढील आपण सब्जेक्ट बघूयात जिओग्राफी. जिओग्राफी या सब्जेक्टसाठी बघा जो कट ऑफ लागलेला आहे तर तो बघूयात. 55.33 जो आहे जनरलसाठी, SC कॅटेगरीसाठी 46, ST-साठी 42.67, त्यानंतर 48.67 जे आहे OBC-साठी, SBC-साठी 50.67, 45.33 DTA VJ कॅटेगरीसाठी. त्यानंतर येथे बघा NTB-साठी 46.67, 48 NTC, NTD-साठी 44.67, त्यानंतर EWS-साठी 46.67, 48 SC-BC, 38.67 PWD, 00 ऑर्फन. त्यानंतर बघा पुढील जो आपला सब्जेक्ट आहे कम्प्युटर सायन्स अँड ॲप्लिकेशन. बघा विद्यार्थी मित्रांनो, कम्प्युटर ऑफ सायन्स अँड ॲप्लिकेशन या सब्जेक्टसाठी जो कट ऑफ लागलेला आहे, जनरलसाठी 53.33, SC-साठी 46.67, ST-साठी 45.33, 48 जो आहे OBC-साठी 46.67, SBC, DTA VJ-साठी 43.33 आणि NTB-साठी 44, NTC-साठी 45.33, त्यानंतर 46 NTD-साठी, EWS-साठी 47.33, त्यानंतर SC-BC-साठी 48.67 आणि PWD-साठी 40 आणि ऑर्फनसाठी 00% हा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर बघा आपला पुढील जो सब्जेक्ट असणार आहे इलेक्ट्रॉनिक सायन्स. इलेक्ट्रॉनिक सायन्स या सब्जेक्टसाठी जो कट ऑफ लागलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, 55.33 जनरलसाठी, 50 SC-साठी, ST-साठी 52, OBC-साठी 51.33, 48 SBC 49.33 DTA VJ, त्यानंतर NTB 51.33, NTC-साठी 44.67, 45.33 NTD-साठी, EWS-साठी 49.33, 48.67 SC-BC,
42 PWD, ऑर्फनसाठी 40% हा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील जो सब्जेक्ट आहे फॉरेन्सिक सायन्स. फॉरेन्सिक सायन्स या सब्जेक्टसाठी बघा कट ऑफ जो आहे जनरलसाठी 48, SC साठी 54.67, त्यानंतर ST साठी 54, त्यानंतर 54.67 OBC साठी 48, SBC DTA विजेसाठी 49.33, NTB साठी 50.67, 37.33 NTC, 51.33 NTD, 56.67 EWS, SEBC 52.67, PWD साठी 44.67, 43.33 ऑर्फनसाठी. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील आपला जो सब्जेक्ट असणार आहे तो आहे कॉमर्स. कॉमर्स या सब्जेक्टसाठी बघूयात कट ऑफ काय लागलेला आहे. 59.33 जनरलसाठी, SC साठी 50.67, ST साठी 46.67, OBC साठी 52.67, 50 जो आहे SBC, त्यानंतर 43.33 DTA विजे, त्यानंतर NTB साठी 48.67, NTC साठी 50.67, त्यानंतर NTD साठी पण 50.67 आहे. त्यानंतर 52 जो आहे EWS साठी असणार आहे. त्यानंतर बघा SEBC साठी 52%, 38 PWD, ऑर्फनसाठी 38.67. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील जो सब्जेक्ट आहे आपला तो आहे मॅनेजमेंट. मॅनेजमेंट जो सब्जेक्ट आहे तर त्याचा कट ऑफ बघूयात. जी सेट एक्झामिनेशन आपली झालेली आहे 7 एप्रिल 2024 या तारखेला आपली जी सेट एक्झामिनेशन झाली होती तर त्याचा जो कट ऑफ लागलेला आहे तर तो आता आपण बघत आहोत. मॅनेजमेंटसाठी जनरल कॅटेगरीसाठी 55.33, SC साठी 49.33, ST साठी 48, 49.33 OBC साठी, SBC साठी 50.67, 48.67 DTA विजेसाठी, त्यानंतर NTB साठी 50, NTC साठी 47.33, 49.33 NTD साठी, 49.33 EWS साठी, 47.33 SEBC, 42% PWD साठी, ऑर्फनसाठी 38. त्यानंतर आता पुढील सब्जेक्ट आहे लॉ. लॉ सब्जेक्टसाठी बघा जो कट ऑफ दिलेला आहे तर तो आता बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, 59.33 जो आहे तर तो जनरलसाठी, SC साठी 53.33, ST साठी 50.67, 54.67 OBC साठी, SBC साठी 53.33, DTA विजेसाठी 56, 50 NTB, 54.67 NTC, 54% जे आहे NTD साठी, EWS साठी 52, SEBC साठी 54, PWD साठी 44 आणि 40 ऑर्फन या कॅटेगरीसाठी. त्यानंतर बघा आता पुढील जो सब्जेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन. एज्युकेशनसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो 56.67 जो आहे जनरलसाठी, 52 SC साठी, 48 ST साठी, OBC साठी 52.67, 51.33 SBC, 49.33 DTA विजे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो 52.67 जो आहे NTB साठी, 51.33 NTC, 52.67 NTD साठी, EW साठी 50.67, 52 जो आहे SEBC साठी, त्यानंतर 41.33 PWD 00 ऑर्फनसाठी. त्यानंतर आजचा हा शेवटचा आपला जो सब्जेक्ट आहे फिजिकल एज्युकेशन. फिजिकल एज्युकेशनसाठी जो कट ऑफ लागलेला आहे बघा जनरलसाठी 59.33, 50 SC, 48 ST, त्यानंतर OBC 52%, SBC साठी 48.67, 44 DTA विजे, 51.33 NTB, NTC साठी 49.33, 51.33 NTD, 50.67 EWS, SEBC साठी 53.33, PWD साठी 42, ऑर्फनसाठी 44. तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जे सब्जेक्ट आहेत जो आपला 7 एप्रिल 2024ला जो सेट पेपर झाला होता, महाराष्ट्र सेट ही जी एक्झामिनेशन आहे आपली 7 एप्रिल 2024ला झाली होती, तर त्यामध्ये जे सब्जेक्ट होते तर सब्जेक्ट वाईज तसेच कास्ट वाईज आपण जो कट ऑफ लागलेला आहे तर त्याचा आपण माहिती घेतलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो
तर आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.